परखड व निरपेक्ष वार्तांकनाच्या बळावर महाराष्ट्रात झपाट्याने लोकप्रिय होत असलेल्या शिवशाही न्यूज नेटवर्कच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय समीर नसीम खान, अध्यक्ष KGN फाउंडेशन। शिवशाही न्यूजवरून पाहुयात शिरूर मधून आलेली सर्वात मोठी बातमी। दिल्लीतील जंतर मंतरवर अभिजित बिप्पे यांच्या तक्रत जनता पार्टीच्या आंदोलनावर झालेल्या लाठी हल्ल्याचे तीव्र पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत। या घटनेच्या विरोधात आज शिरूर शहरात बंदची हाक देण्यात आली होती। या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी पाडण्यात आलेल्या धडक मोर्चामध्ये तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी आक्रमक मागणी लावून धरली। या मोर्चामध्ये माजी आमदार अशोक पवार, लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, माजी नगरसेवक मंगेश खांगरे, अविनाश शिंदे आणि नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. स्वप्नील भालेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवून आपला पाठिंबा व्यक्त केला। शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण, शिरूर। लोकशाहीमध्ये आंदोलन करणं, उपोषण करणं हे कायद्यानं म्हणतात आणि कधी करतात हे ज्या वेळेला काही अन्याय होतो, कुठली तरी घटना घडली जाते म्हणून माणसं उपोषण किंवा मोर्चा करतात। तर अशा वेळेला ही मागणी की नीटचे पेपर फुटल्यात, ही साधी मागणी, अनेक वेळेला जुनी उदाहरणं पाहिली। त्यावेळेला मंत्री काही चुकले असतील तर त्यांचे राजीनामे घेतले तर राजीनामा घेणं हे क्रमप्राप्त आहे। मागचूक हे जे काही त्यांच्या मागण्या आहेत त्या काही चुकीच्या आहेत आणि विद्यार्थ्यांवर जो अमानुषपणे लाठीमार झालेला आहे, महिला भगिनींचे कपडे फाडले गेलेले आहेत। अत्यंत चुकीचं आहे की महिला आपल्या कमी वयाच्या मुली त्यांना मारहाण झाली, ती अत्यंत गैर, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे। कारण आपल्याला जर मोर्चा काढायचा अधिकार असताना अशा पद्धतीनं हाणणं हे चांगलं नाही। अभिजित बिप्पेंनी जे काही विषय घेतलाय राजीनाम्याचा, सर्वप्रथम परवा दिवशीपासून दिल्ली पोलीस या अमानुष पद्धतीने विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करते, अश्रुधुराच्या नळकंड्या सोडते आणि त्यांच्या जोडीला काही खाजगी गुंड मोठ्या मोठ्या काठ्या घेऊन त्या काठ्यांना घेरे लावून विद्यार्थ्यांना मारलं जाते, मुलींना मारलं जाते। त्याचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो। हे सरकारचं भ्याडपणाचं लक्षण आहे। जेव्हा लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये लोक आपलं म्हणणं मांडण्यासाठी रस्त्यावर येतात, रस्ता हा सगळ्यात पवित्र जागा आहे, तो कोणाचाच नाही आहे, तो सगळ्या आम जनतेचा आहे। आणि गेले महिनाभर सोनम वांगचुक उपोषणाला बसले, अभिजित बिप्पे त्याच्या रूपानं मुलांच्या परीक्षेचा प्रश्न मांडतोय। हा भारतातल्या प्रत्येक घरातल्या पालकाचा प्रश्न आहे आणि सरकार या प्रश्नाकडे जर जाणीवपूर्वक डोळे झाक करत असेल तर मी असं म्हणेल हे सगळे लोकांच्या प्रती आता नालायक झालेले आहेत। यांनी या पद्धतीनं जर आंदोलन हाताळलं तर संपूर्ण देश एकवटलेला आहे। आता परिस्थितीच्या पोटात उत्तर आहेत ही सगळी। सरकारला किंवा त्याच्या पक्षाला असं वाटत असेल की अशा पद्धतीनं आपण लोकांवर दहशत करू, पोलिसांना पुढं किंवा खाजगी गुंडांना पुढं आणून करू, तर असं होणार नाही। ह्या मातीवर सगळ्याच जाती धर्मांचं रक्त पडलेलं आहे, अनेक हुतात्मे झालेले आहेत। ते याच्यासाठी नाही, हा देश कोणाची व्यक्तिगत जागीर नाही, हा देश सर्वसामान्य माणसाचा आहे, सर्वसामान्य माणसाच्या आशा आकांक्षांचा आहे। गेले 25 ते 26 दिवसापासून दिल्ली येथील जंतर मंतरवर आपल्या देशातील एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ, त्याचबरोबर एक युवक, एक विद्यार्थी या ठिकाणी अभिजित बिप्पे सर आणि सोनम वांगचुक सर या ठिकाणी गेली 25-26 दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसलेत। त्याची दखल सरकारने आजपर्यंत घेतलेली नाही। त्याचबरोबर 20 जुलै रोजी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी संसद भवनावर मार्च निघाला, हजारो लाखोच्या संख्येने अनेक विद्यार्थ्यांवर त्या ठिकाणी लाठीचार्ज अमानुषपणे करण्यात आला, त्या ठिकाणी अश्रुधुराचे नळकंडे सोडण्यात आले।
त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जबरदस्त म्हणजे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी संख्या जी आहे जखमी करण्यात आलं. कालच एक महिला भगिनी आमची त्यातली जी विद्यार्थी आहे ती मृत्युमुखी पडलेली आहे असं आम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळाली आहे. अशा पद्धतीने जर या देशामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन चिरडण्याचा जर प्रयत्न होत असेल तर मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून अविनाश शिंदे या ठिकाणी या विद्यार्थी बचाव हक्क कृती समितीमध्ये या ठिकाणी उत्स्फूर्तपणे मी आणि माझ्या संपूर्ण मित्रपरिवारासह पाठिंबा देण्यासाठी आलोय. आपणही या अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत ज्यांनी या नीटचा पेपर लीक केलेला आहे त्या धर्मेंद्र प्रधानांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी आमची सगळ्यांची समस्त शिरूरकरांची समस्त भारत देशवासियांची या ठिकाणी मागणी आहे. त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो, सर्वांना विनंती करतो जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी या मोर्चामध्ये सामील व्हा आणि विद्यार्थ्यांचा न्याय हक्कासाठी आपण मांडतोय. कुठल्याही जाती धर्म अथवा पक्ष संघटना कुठल्याही याच्यासाठी आपण भांडत नाही. त्यामुळे हे सगळ्यांच्या भावना तीव्र आहेत. सर्वांनी आपण पाठिंबा द्यावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. झालेलं असताना त्यांना भेटलं तर दूरच पण त्यांना ज्या पद्धतीने त्यांना उचलून नेलं आणि दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं त्याच्या विरोधामध्ये कार्यकर्ते विद्यार्थी रस्त्यावर येत असत आणि त्यांना हे करत असत. हे दिल्ली पोलिसांनी अक्षरशः त्यांना एवढं मारलं. काल तुम्ही सगळ्यांनी टी व्ही चॅनलवर वेगवेगळे सोशल मीडियावर तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल. यांचं निषेध करण्यासाठी आज आम्ही या शिरूर शहरामध्ये आम्ही या मोर्चा आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही त्यांना या ठिकाणी आम्ही रॅली आणि मोर्चा काढण्यात आलेला आहे. हा स्वतःच्या हक्कासाठी स्वतःच्या शिक्षणाच्या हक्कासाठी बाहेर पडलाय. पण या मोदी सरकारला याचं काही सुद्धा गांभीर्य नाही. कारण काल ज्यावेळेस अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांनी डिक्लेअर केलं की आम्ही संसदेवरती मोर्चा काढू, पण त्यांनी संसदेवर मोर्चा न काढून देता पंतप्रधान देशाचे संसदेचं अधिवेशन चालू असताना सुद्धा मागच्या दाराने पळून गेले. याचा अर्थ शासन विद्यार्थ्यांच्या बाबतीत केंद्र सरकार गंभीर नाही. याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीत आणि येणाऱ्या काही दिवसात हे केंद्र सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील. जागा केलाय. मी का गेलो? बरेच जण विचारतात अरे तुला काय झालं, तुझी एवढी प्रॅक्टिस चांगली, पैसा मिळतोय, सगळ्या सुखसोयी आहेत, कशाला जातो तिकडे दिल्लीत मारायला लाठा खायला? शनिवारी जेव्हा सोनम वांगचुकजींना उचललं स्वतःला एकच प्रश्न विचारला. मी त्यावर रील देखील बनवली होती की आपण लोकशाहीत राहतो. अभिमानाने सांगतो मलाही 2 मुली आहेत. आपण म्हणतो सत्याग्रह हा माझा अधिकार आहे. काय आहे सत्याग्रह? सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह आणि सत्याचा आग्रह करण्याची एक पद्धत म्हणजे उपोषण. बरेच जण तिथे आंदोलनातले कार्यकर्ते दरवर्षी उपोषण करतात. कोणी दिला तो अधिकार? कारण तुम्ही जेव्हा उपोषण करता तेव्हा तुम्ही स्वतः उपाशी राहून दुसऱ्याच्या विवेकाला साथ घालता. पण आता सध्याला या देशातल्या राज्यकर्त्यांचा विवेकच संपलेला आहे. त्यामुळे मला नाही वाटत की तुम्ही उपाशी राहून त्यांना साथ घालू शकता. सोनम वांगचुक सरांनी काय केलं होतं की त्यांना जबरदस्ती उचलून न्यावं. शनिवारी जेव्हा ती न्यूज आली मी फोन केला हॉस्पिटलला, म्हटलं सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल करा, मी चाललो दिल्लीला. आता प्रश्न उभा राहतो बायको काय म्हणाल, माझी 8 वर्षाची मुलगी आहे ती काय म्हणेल. त्यांना मी बसवलं. बायको म्हटली जा 2 लाठ्या खाऊन आला तरी चालेल आणि 4-5 केस पडले तरी चालेल, 2-3 दिवस बसून ये जेलमध्ये, पण जा, हरकत नाही. त्यावेळेला चाललं होतं एक सूचना फलक आलं होतं कॉक्रोच जनता पार्टीचं की तुम्ही काय काय करायला हवं, टीयर गॅस फायर होऊ शकतो. माझी 8 वर्षाची मुलगी तिचा एक मोठा स्विमिंग गॉगल घेऊन आली. बऱ्याच लोकांनी तो फोटो पण पाहिला असेल. म्हटली पप्पा घेऊन जा, काय नाही होत, टीयर गॅस असू दे काय नाही होत, ते गॉगल घातला की काही होत नाही. मित्रांनो सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की त्याला हवं आणि तो आपला हक्क आहे. त्या दिवशी रात्री दिल्लीला पोहोचलो जंतर मंतरवरती. मी काय कुठे हॉटेलला राहिलो नाही, मी जंतर मंतरवरती झोपलो होतो रात्री देखील. अभिजित दिपके, प्रकाश राज हे सगळे देखील तिथेच झोपले होते. आता बरंच एक प्रकारचं हे पसरवलं जातं की ही मुलं तिथे चुकीच्या घोषणा देत आहेत, ही दहशतवादी आहेत, ही देशविरोधी कारवाया करतायत. काय पाहिलं मी तिथे? कोणी दहशतवादी नव्हतं. तिथे होते आर्टिस्ट. काय करत होते? स्वतःला एक्सप्रेस करत होते की माझं देशावरचं प्रेम मी कसं एक्सप्रेस करू शकतो. सगळे आर्टिस्ट होते. काही लोक पुस्तकं वाटत होते, काही पुस्तकं वाचत होते आणि काही लोक काय करत होते तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिथे खूप गरमी होती त्या दिवशी. पाऊस पडला नव्हता 20 तारखेला, दुपारी पडला. पण त्या गरमीमध्ये काही लोक 2-2, 3-3 दिवस झोपले नव्हते. झोपलेल्या लोकांना हाताने मोठे पुठ्ठे घेऊन हवा घालत होते
आणि यात कुठल्या सगळ्या धर्मांची मुलं होती, मुस्लिमच नाही सगळ्या धर्मांची मुलं होती आणि सगळे एकमेकाला हवा घालत होते. एक झोपला का दुसरा झोपायचा आणि दुसरा हवा घालायचा. हे दहशतवादी आहेत. घोषणा काय होत्या? भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद, वंदे मातरम हे म्हणणारे दहशतवादी आहेत. अंधभक्तांना त्या आंदोलनाला बदनाम करायला अनेक कारणं सापडतील, पण इथे बसलेल्या अंधभक्तांना विनंती आहे तिथे जा. उद्या हीच वेळ तुमच्या लेकरांवर देखील येऊ शकते. मित्रांनो, हे का उभं राहिलं लक्षात घ्या. ही आहे जी परीक्षा देऊन स्ट्रगल करतीये, ही सगळं झेलू शकते. शारीरिक कष्ट झेलू शकते, अपयश झेलू शकते, मानसिक त्रास झेलू शकते. पण जेव्हा एखाद्याची स्वप्न तुटतात ना, प्रत्येक जण एक स्वप्न बघितलेलं असतं आणि या व्यवस्थेमुळे जेव्हा ते स्वप्न तुटतं तेव्हा मात्र तो माणूस खचायला लागतो, त्या व्यवस्थेवरचा विश्वास उठायला लागतो. आणि आज झालंय काय? हे काही एका नीट पेपरमुळे झालेलं नाही. मागच्या अनेक वर्षांमध्ये अनेक लोकांची अनेक स्वप्न तुटली आहेत आणि त्याचा सगळा साचलेला जो राग आहे तो आज यांच्या रूपाने बाहेर निघतोय. आणि त्यामुळेच हा जो उद्रेक आता झालेला आहे तोच झालेला आहे. आणि मला वाटतं की इथून पुढे ही जी मोबाईलमध्ये गुंतलेली पिढी आपण म्हणतो, यांची स्वप्न तोडणं मला वाटतं कोणत्याही सरकारला परवडणार नाही. त्या दिवशी काय झालं, आता काही गैरसमज मी आत्ताच काढून, तिथे अग्रेसिव्ह दिसला नाही किंवा पोलिसांना शिव्या देताना दिसला नाही किंवा पोलिसांचा अपमान करताना देखील दिसला नाही. पुढे गेल्यानंतर परत एका ठिकाणी त्यांनी बस आडवी उभी केली की तुम्ही संसदेकडे जायचं नाही. आंदोलन करताना एवढंच विचारलं काय जायचं नाही, अधिकार आहे आमचा, आम्ही काय संसद जाळायला चाललोय, आम्हाला फक्त प्रश्न विचारायचे, जायचं नाही. फोर्सचा वापर, बस उभी केली, ठीक आहे. थोडा वेळ जसं जसं मागणं क्राऊड येत होतं. बाय द वे सांगायला आनंद होतो, खरी बातमी अशी की त्या दिवशी कमीत कमी 1 ते 1.5 लाख पोरं तिथे होते. आणि पहिला ग्रुप संसदेपाशी आमचा होता आणि दुसरा ग्रुप होता 10 किलोमीटर लांब इंडिया गेट पाशी. विचार करा, हे मीडिया दाखवणार नाही पण एवढे विद्यार्थी तिथे होते. आणि हे होते कोण? हे विद्यार्थी होते. मी स्वतः 2-3 दिवसामध्ये हजारो लोकांशी इंटरॅक्ट केलं. सगळ्या प्रकारचे विद्यार्थी होते, सोफिस्टिकेटेड घरातले पण विद्यार्थी होते आणि 1-2 जण नाशिकवरून एक ग्रुप आला होता. मी त्यांच्याशी सहज इंटरॅक्ट केलं. बिचारे गरीब मुलं होते. म्हटलं काय रे बाबांनो तुम्ही का आले? म्हटलं आम्ही पोलीस भरतीला 3 वर्ष झाले अप्लाय करतोय, काहीतरी भ्रष्टाचार होतो ना, आम्हाला घेतच नाहीत. आम्हाला चीट आली म्हणे, आम्ही आलो. म्हटलं कशा आले? म्हणे आम्ही ट्रेनने आलो. म्हटलं आता कधी जाणार? म्हटलं माहित नाही, पैसेच नाही द्यायला. हे स्पिरिट आहे मित्रांनो. आपण सगळे आपला व्यवसाय, आपला धंदा, आपलं काम, आपला पैसा, नुकसान हे बघत बसतो. ही पिढी काय बघते? काहीच नाही. म्हटलं मित्रांनो माझा नंबर घ्या, जायच्या वेळेला मला फोन करा, तुमची तिकीटं मी बुक करेन. असे अनेक गरीब मुलं आंदोलनात होते जे खरंच व्यवस्थेने त्रासलेले आहेत. बऱ्यापैकी आपल्यापैकी लोक नीट देतात, सगळं देतात. आपले पालक म्हणतात ठीक आहे फेल झाला परत कर, मी पैसे प्रोव्हाइड करतो. पण बरीचशी जनता अशी नाहीये मित्रांनो. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.